पडघा परिसरात साकीब नाचनचे हस्तक आता सक्रिय झालेले आहेत। साकीब नाचन हस्तकांचा घातपाताचा डाव होता आणि एटीएस कडून संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। तपासणीमध्ये तलवार, सुरी यासह संशयास्पद कागदपत्र सुद्धा जप्त केलेली आहेत। पडघा परिसरात साकीब नाचनचे हस्तक जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत। साकीब नाचन हस्तकांचा घातपाताचा डाव होता आणि एटीएस कडून संशयितांच्या घराची आता झाडाझडती घेण्यात आलेली आहे। या सगळ्या तपासणीमध्ये तलवार असेल, सुरी यासह अनेक संशयास्पद कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। आपण बघतो एटीएस कडून मोठी कारवाई केली जाते आणि यातलाच एक महत्त्वाचा अपडेट आता समोर येतोय। पडघा परिसरात साकीब नाचनचे जे हस्तक आहेत ते सक्रिय झाल्याची माहिती समोर येते आणि यानंतर साकीब नाचन हस्तकांचा घातपाता सुद्धा डाव होता ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे। एटीएस कडून संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली जाते आणि या सगळ्या तपासणीमध्ये या कारवाईमध्ये तलवार असेल, सुरी आणि यासह अनेक संशयास्पद कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत। एटीएस कडून ही मोठी कारवाई केली जाते। एटीएस कडून संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली। या झाडाझडतीमध्ये तलवार असेल, सुरी, संशयास्पद कागदपत्र ही जप्त करण्यात आली आहेत। त्याची सुद्धा पूर्णपणे चौकशी केली जाईल, तपासणी केली जाईल। यामध्ये पडघा परिसरात साकीब नाचनचे जे हस्तक आहेत ते आता सक्रिय झाल्याची माहिती समोर आलेली आहे। साकीब नाचन हस्तकांचा घातपाताचा मोठा डाव होता आणि एटीएस कडून या सगळ्या संदर्भातच यशा कोटकमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। यशा, आपण बघतोय पडघा परिसरात साकीब नाचनचे हस्तक सक्रिय झाल्याची माहिती आणि एटीएस कडून सुद्धा मोठी कारवाई केली जाते। हो, आता ही जे कारवाई होत आहे, एटीएसची कारवाई पडघामध्ये झाली आहे। याच्यामध्ये जे पहलगाम मध्ये अटॅक झाला होता पर्यटकांवर, त्याच्या जे लोक होते इन्व्हॉल्व होते त्यांना आश्रय देण्यासाठी जे इन्व्हॉल्व होते याचं हेच संशयाने एटीएसनी कारवाई केली होती। पडघा ठाणे जे पडघा आहे तिकडे हे दहशतवादी मॉड्यूल जे होता त्याच्यावर कारवाई झाली आणि सिमीचे कार्यकर्ते साकीब नाचन आणि त्याचे दुसरे जे सहकर्मी आहेत त्याच्या घरी रेड झाली होती आणि म्हणून त्याच्यावरती जे भडकाऊ भाषण केले साकीब नाचननी, त्याचं कसं हे पहलगाम पर्यटकांवर जे अटॅक आहे त्यांच्यावर कसं त्याचा परिणाम झाला हे सगळे संशय होते एटीएसला आणि म्हणून एटीएस हे कारवाई केली आहे आणि ठाणे परिसरातून जे लोक आहेत त्यांना मध्यरात्री 1 जून पासून आज दुपारपर्यंत हे एटीएसची कारवाई होती आणि अजून पण हे कारवाई जे आहे ऑपरेशन बऱ्याच ठिकाणी चालू आहे आणि जे साकीब नाचनचं घर होतं तिकडून मोबाईल, लॅपटॉप, तलवार हे सगळे बरामद करून आता एटीएस त्याच्या कस्टडीमध्ये घेतलं। निश्चित, त्यामुळे चौकशीतून सुद्धा आणि काय समोर ते पाहणं महत्त्वाचं असेल। यशा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।